हा आजचा जो प्रवेश आहे हा पूर्ण मुंबईमधला प्रवेश होता। आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर की मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून अनेक पक्षांनी मुंबई महानगरपालिकेवरती आपली सत्ता दाखवली, आपलं हे केलं, परंतु एक आपण पाहिलं की मुंबईतले जे प्रश्न आहेत हे गेल्या 25-30 वर्षापासून अजूनपर्यंत सुटलेला नाहीये। आणि एकनाथजी शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना त्यांच्यावरती जो लोकांनी विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासापोटी आज परत एकदा एक नव्या आशेने आज हा सगळा पूर्ण मुंबईमधला वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या पक्षातून म्हणजे आजच्या या पक्षप्रवेशामध्ये विशेषतः उभाटा गटातले पूर्ण मुंबईतले काही पदाधिकारी आहेत त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। त्याचबरोबर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे, आरपीआयच्या रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आहे, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आहे, त्यानंतर राष्ट्रवादीचा आहे, म्हणजे एक सर्व पक्षातल्या समाजवादीच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आहे। म्हणजे एकंदरीत की संपूर्ण जे पक्ष या मुंबई किंवा या महाराष्ट्रामध्ये आहेत या सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांनी कॉमन मॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलेलं आहे। आणि आपण पाहतो की जो कॉमन मॅन असतो लोक त्याच्याच पाठीमागे असतात आणि आज हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे। तर या कॉमन मॅन सोबत आम्ही आहोत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या बाहेर ज्या काही झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करणं आणि आता जसं की आपण पाहिलं की शिंदे साहेबांची भूमिका तीच आहे की नुसतं घर बांधणं म्हणजे पुनर्वसन नाहीये, तर त्या घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला रोजगारापासून त्याच्या आरोग्यापासून त्याच्या संरक्षणापासून त्याच्या नागरी सुविधांपासून ज्या काही गोष्टी मिळाल्या पाहिजेत त्या सर्व गोष्टी देण्याचं काम जे आहे ही खऱ्या अर्थाने आता शिवसेना आम्ही करणार आहोत। शिंदे साहेबांकडे गृहनिर्माण विभाग आहे आणि या विभागामध्ये सर्व SRA चे पुनर्वसन वगैरे जे येतात ते सर्व येतात, तर अनेक ठिकाणी असे SRA चे प्रकल्प आहेत, बाधित आहेत, लोकांना भाडे भेटत नाही, हे सर्व कसं नाही। एकतर आपण आता काय केलंय की मुंबईमध्ये ज्या प्रलंबित जे प्रकरणं होती म्हणजे ज्या ठिकाणी बिल्डरला LOI मिळालेत पण प्रकल्प झालेले नाहीत तर त्याच्यावरती आपण एक पायलट प्रोजेक्ट म्हणून किंवा एक आपण त्याला ड्रीम प्रोजेक्ट म्हणतो असा एक ड्रीम प्रोजेक्ट आपण घाटकोपर रमाबाई कॉलनीमध्ये सुरू केलेला आहे की ज्याच्यामध्ये 17,000 घरं त्या ठिकाणी आहेत। आणि आपण त्या ठिकाणी आपण केलेलं आहे की त्या ठिकाणी जे विकासक होते, जे निष्क्रिय होते, ज्यांच्याकडे पैसे नव्हते किंवा अनेक विकासक LOI CC घेऊन सुद्धा काम केलेलं नव्हतं, तर या सगळ्या विकासकांना आपण बाजूला काढून SRA MMRDA ह्या दोघांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पुनर्वसन सुरू केलेलं आहे। आणि आता 3,000 लोकांची म्हणजे आता पहिल्या फेजमध्ये 3,000 लोकांनी घरं खाली केलेली आहेत, त्यांना आपण चेक दिलेले आहेत आणि आता त्या ठिकाणी ते काम सुरू होईल। तर येणाऱ्या काळामध्ये जसं घाटकोपर ठिकाणी जसं शासनाने स्वतःच्या जबाबदारीवरती ते पुनर्वसन सुरू केलेलं आहे त्याच धर्तीवरती संपूर्ण मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी हे प्रकल्प रखडलेले आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही हळूहळू करून हे प्रकल्प मार्गी शासनाच्या माध्यमातून लावण्याचा प्रयत्न करणार आहोत।